पीक विम्याबद्दल शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी आता समोर आलेली आहे। खात्यावर 13,000 रुपये जमा। शेतकरी बांधवांनो, पडताळणीचे काम आता पूर्ण झालेलं आहे। प्रक्रिया आता सुरू झाली आहे। तुम्हाला SMS देखील आज या ठिकाणी येणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता सर्वात मोठी बातमी पेपरवरच आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही स्क्रीनवर स्वतः पेपर पाहू शकता। आज एकनाथजी शिंदे व अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे माहिती आज पेपरच्या माध्यमातून दिलेली आहे। नवीन अपडेट शेतकरी बांधवांनो आली आहे, म्हणजे की बघा, शासनाच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे। बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच काळापासून यूट्यूबवर देखील बातमी आलेली आहे की पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। परंतु खरं शेतकऱ्याला पीक विम्याची निधी मिळाला आहे का? पीक विम्याचा निधी जमा झाला आहे का? तर नाही। तर मग शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी ओरिजिनल बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे। शासनाने आता स्पष्टपणे सांगितले आहे, आज कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे, अशी या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आज पैसे सर्व जिल्ह्यांमध्ये येणार नाही, काही मोजक्याच जिल्ह्यामध्ये आज वितरण होणार आहे। तर कोणते आहेत ते जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पीक विमा जमा होत आहे? चला तर पाहून घेऊया। तर शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी बघा, ही अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बघा, कॅबिनेट बैठक बघा, पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याला आता हिरवा कंदील मिळालेला आहे। शेतकरी बांधवांनो, बघा, पहिला टप्पा वितरित होऊन आता या ठिकाणी टोटल 1 महिना पूर्ण झालेला आहे। म्हणजे की जो 25% अग्रिम होता तो काही शेतकऱ्याला आला तर काहींना आलेला नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, आता तसे काही घडणार नाही। दुसरा टप्पा कधी मिळणार याची शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये वाट पाहत होते। परंतु आज बघा शेतकरी बांधवांनो, पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात अतिशय मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे। आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे, अशी या ठिकाणी माहिती स्वतः एकनाथजी शिंदे व अजितदादा पवार यांनी दिलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, या ठिकाणी या निर्णयानुसार आज या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बघा शेतकरी बांधवांनो वितरित करण्यात येत आहे, अशी महत्त्वाची माहिती आलेली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, जसे जाहीर करण्यात आलेले आहे, गेल्या 2 महिन्यापासून कधी येईल असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। बघा, अशी प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप 1 पण रुपया आतापर्यंत जमा झाला नव्हता। यामुळे शेतकऱ्यांमध्ये संपदाचे वातावरण निर्माण झाले होते। बघा, पीक विम्याचा प्रश्न प्रलंबित असताना बघा, दौऱ्यावर असलेले कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे बघा, यांच्या गाडीला शेतकऱ्याने काळे झेंडे दाखविलेले आहेत। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यामध्ये आज पीक विमा जमा होत आहे, असे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। या आंदोलनानंतर कृषी मंत्र्याने तात्काळ आणि स्पष्ट विधान केले आहे। आज दुपारी 2 वाजल्यानंतर पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येईल। शेतकऱ्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या शब्दाची आठवण या ठिकाणी करून देताच बघा, सरकारने कर्जमाफीची तारीख देखील जाहीर केलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, पीक विम्याचा दुसरा टप्पा मंजूर करून तो तातडीने वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे। बघा, 3,700 कोटी बघा धनादेश चेक म्हणजे की बँकांना देण्यात आलेले आहे। बघा, यामुळे 18 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज दुपारी 2 वाजल्यानंतर 100% पीक विमा जमा होण्यास सुरू होईल। ज्या शेतकऱ्यांचे 2022 पासून ते 2024 पर्यंत या 3 वर्षांमध्ये नुकसान झाले आहे, बघा, त्यांनी पीक विमा भरला होता, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रित आता निधी जमा होत आहे, असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। केंद्र सरकारने कंपन्यांना पैसे दिलेले असून आता या बघा शेतकरी बांधवांनो, आठवड्यापासून एकूण 30 जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। यामध्ये कापूस या पिकाला बघा शेतकरी बांधवांनो 22 ते 23 बघा शेतकरी बांधवांनो आणि 24 या 3 वर्षांसाठी सर्वाधिक पीक विमा मंजूर झालेला आहे। बघा, त्या पाठोपाठ सोयाबीन, कांदा, बाजरी आणि हरभरा या पिकांचा समावेश आहे।
बघा याच पिकांचं ज्या शेतकऱ्यांनी 20 प्रकारच्या पिकांसाठी 3 वर्षांचा पीक विमा भरलेला आहे त्यांना आज दुपारी 2 वाजल्यापासून निधी जमा होणार आहे. शेतकऱ्याला आता प्रतीक्षा करण्याची गरज नाही. बघा प्रतीक्षा पाहण्याची गरज नाही, वाट पाहण्याची गरज नाही, कारण शासनाच्या माध्यमातून आज मोठा निर्णय जारी करण्यात आलेला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 18 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का ते तुम्ही पाहून घ्या. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना आता प्राधान्य दिले जात आहे. आज पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांमध्ये लातूर, बीड, रायगड, नंदुरबार, रत्नागिरी, जालना, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि यवतमाळ. आता शेतकरी बांधवांनो, त्याचबरोबर तसेच चंद्रपूर, पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त सोलापूर, बघा शेतकरी बांधवांनो, अहमदनगर, कोल्हापूर, अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे वितरण आज केले जाणार आहे. या सर्व 18 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज दुपारी 2 वाजल्यानंतर निधी जमा होणार आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो, आता त्यानुसार खालील बँकाचे खाते बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर उघडले असेल तरच तुमच्या खात्यामध्ये आता हा निधी सर्वात लवकर जमा होत आहे. ह्या महत्त्वाच्या बँके आहे ज्या बँकेला प्राधान्य दिलेलं आहे. बघा आता कोणत्या बँके आहे ज्या बँकेमध्ये पैसे जमा होत आहे, तर बघा महाराष्ट्र बँक, बघा शेतकरी बांधवांनो, बघा आणि या ठिकाणी भारतीय स्टेट बँक, यासोबत जिल्हा सहकारी बँक बघा शेतकरी बांधवांनो, आणि कोटक महिंद्रा बँक बघा शेतकरी बांधवांनो, या बँकेचा समावेश करण्यात आलेला आहे असे या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. आता कसल्याही प्रकारे शेतकऱ्याला काळजी करण्याची गरज नाही, म्हणजे की या महत्त्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे. तसेच शेतकरी बांधवांनो, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक आणि ICICI बँक शेतकरी बांधवांनो, बघा या बँकेमध्ये बघा पीक विमा वितरित करण्यात येत आहे. आज हा दिवस या सर्व शेतकरी बांधवांसाठी सुवर्ण दिवस ठरणार आहे, कारण आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. आता सर्वात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो, बघा काही अशा अटी आहे ज्यांची पूर्तता तुम्हाला करावीच लागणार, नाहीतर व्हिडिओ पाहण्याचा काही फायदा होणार नाही, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. बघा तर ते कोणते काम आहे जे तुम्हाला करून घ्यायचं आहे, तर मग शेतकरी बांधवांनो ते काम या ठिकाणी असं आहे की तुम्हाला सर्वात प्रथम फार्मर ID कार्ड हे काढून घ्यायचं आहे. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा पीक विमा रखडलेला आहे, त्यांना सर्वात महत्त्वाची एक माहिती आहे ते बघा एक ट्रेक आहे, ज्या ट्रेकचा वापर करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रखडलेला पण पीक विमा जमा होईल. बघा पोस्ट बँक, पोस्ट ऑफिस, बघा ह्या ज्या बँका आहे याचे खाते उघडायचे आहे पोस्ट ऑफिसचे, तर तुमच्या खात्यामध्ये निधी लवकर जमा होईल अशी माहिती मिळालेली आहे. पोस्ट बँकचे खाते उघडा, बघा जे शेतकरी आहे त्यांना पोस्ट बँकचा नक्कीच फायदा होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती सर्वात महत्त्वाची बातमी. कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. धन्यवाद.